तर बऱ्याच वेळा विमानातनं जाताना जेव्हा मी बऱ्याच वेळा प्रयत्न असा करतो की विंडो सीट मिळेल. कारण एक तर ते अथांग आकाश बघितल्यावर असं होतं की आपले प्रॉब्लेम्स आपण मी म्हणून आपण जे मोठं करून स्वतःला ठेवलंय ते त्या इतका विस्तार बघितला न संपणारा. त्याच्यानंतर ढग खाली, बाकी खालच्या बिल्डिंग्स एवढूशा एवढूशा. त्या एवढूशा बिल्डिंग मध्ये किती माणसं असतील आणि त्या प्रत्येक माणसाला असं वाटतंय माझ्यावर अन्याय होतोय, मला इतका त्रास आहे, मला इतकं दुःख आहे. कोणालाही विचारा, करोडपती असेल किंवा गरीब असेल, पुरुष असेल, स्त्री असेल, कोणी असेल, विचारा तुम्हाला काय दुःख आहे. असं धडधड धडधड पाडा येईल बाहेर, इतकी सगळी दुःख आहेत. ते एवढूशा बिल्डिंग मध्ये ते एवढे जीव आणि त्यांची एवढी दुःख, म्हणजे ते आपण किती सूक्ष्म आहोत या विश्वाच्या पसाऱ्यात. त्यामुळे आपली दुःख ही केवढी केवढी छोटी छोटी दुःख आहेत. तुम्ही विचार करा, सूर्य, चंद्र, पृथ्वी हेही जीव आहेत. एवढे मोठे ते आहेत, त्यांची दुःख केवढी मोठी असतील. तेवढं सुख मोठं आहे, तशी दुःख पण मोठीच आहेत ना. तर सूर्यदेवांना रोज त्यांना जे करायचंय त्या भ्रमणकक्षेत फिरायला लागतं, पृथ्वीला फिरायला लागतं. तिकडे कुठे सुट्टी नाहीये. तर त्यामुळे ज्या अंगी मोठेपण तया यातना कठीण आहे, याचा पण विचार येतो आणि आपली दुःख कमी होतात. तर जेवढी आपली वृत्ती, आपण जेवढ्या जास्त लोकांचा विचार करतो ना, आपण उदाहरणही पाहतो. म्हणजे मोठे जे नेते आहेत की स्वतःच्या कुटुंबातले भाऊ म्हणा, आता आपण अ, मोदीजींचं उदाहरण पाहिलं. त्यांचं भाऊ म्हणा, आई किती साधी राहायची, भाऊ पण काहीतरी पेपर विकणं किंवा हे. कारण मी आणि माझं कुटुंब एवढं लक्ष नाहीये, त्या पूर्ण देशाचं कसं होईल, देशाच्या पुढे जगाचं कसं होईल पर्यंत विचार आहे. म्हणून आज जगात त्यांना एवढं स्टँडिंग आहे. हे काही म्हणजे काही पॉलिटिकल मी हे करतोय अशा यांनी नाही. पण हे शिकण्यासारखे गुण आहेत की आपला विचार, आपला विचार जेव्हा स्वतःकडे, पहिलं तर स्वतःकडे, स्वतःच्या सुधारणेकडे जातो, तेव्हा ती एक चांगली व्यक्ती बनते. जेव्हा कुटुंबाचा विचार आपण नीट करायला लागतो, तेव्हा तो एक चांगला कुटुंब प्रमुख होतो. जेव्हा आपलं समजा ऑर्गनायझेशन आहे किंवा गाव आहे, त्याचा विचार करून त्यांच्या भल्यासाठी जो करू शकतो, तो त्या ऑर्गनायझेशनचा हेड किंवा त्या गावाचा प्रमुख होऊ शकतो. चांगल्या मार्गाने जाण्याचं म्हणतोय हा, वाईट मार्गाने कोणी काही होऊ शकतं ती गोष्ट वेगळी. तसंच देशाचा विचार करतो, राष्ट्राचा विचार करतो, जगाचा विचार करतो. हे विश्वची माझे घर म्हटल्यावर, किंबहुना चराचर आपणीची झालं म्हटल्यावर, जिभेनी जिभेला दातानी चावलं म्हणून कोणी दात पाडत नाही ना. कारण आपली जीभ, आपण म्हणतो ना, काय बोलणार, आपलेच दात आणि आपलेच ओठ. म्हणजे आपल्याच दाताने आपलाच ओठ चावला गेला तर तक्रार कोणाकडे करणार. तसं सगळ्याच्या अंतर्यामी भगवान आहे म्हटल्यावर तक्रार कोणाकडे करणार. हे मनात सतत आणणं आवश्यक आहे. आत्ता आपली ती झेप नसेल, पण येते. हळूहळू त्याच्यात फरक तरी जाणवतो की ह्याच सिच्युएशनवर 5 वर्षापूर्वी आपण कसं रिॲक्ट केलेलं आणि आता कसं रिॲक्ट करतोय आणि ते कशामुळे झालं हेही जाणवतं आपल्याला. तर तो एक भाग झाला. आणि कम्युनिकेशन मध्ये एक आहे अग्रेसिव्ह कम्युनिकेशन, एक आहे सबमिसिव्ह कम्युनिकेशन किंवा नो कम्युनिकेशन. पण त्याच्याबरोबर एक असर्टिव्ह कम्युनिकेशन म्हणून आहे. म्हणजे आपले जे विचार आहेत, समोरचा जरी अनरिझनेबल असला तरी योग्यपणे, किंवा आपल्यापेक्षा जास्त बलवान असला अधिकाराने म्हणा कशाने, तरी त्याला नम्र शब्दात योग्य ते विचार समोर मांडता येतात. अशा कम्युनिकेशनला म्हणतात असर्टिव्ह कम्युनिकेशन. आपल्या महाभारताचा अभ्यास केला, भगवंताचे सगळे आपण कसे बोलतात बघितले, किंवा महाराज वेगवेगळ्या वेळी कसे बोललेत, की कुठेही कोणी दुखावलं जात नाही, कुठेही कोणाचा नामोनिर्देश नाही, पण ज्याला जे पोचायचंय त्याला ते बरोबर पोचतंय. तर
अगदी महाराजांची काय असं होतं ना, की महाराजांचंही वाङ्मय वाचावं किंवा महाभारत वाचावं एवढी पण जरी बुद्धी नसेल किंवा तेवढी आवड निर्माण होत नसेल काही प्रारब्धामुळे म्हणा, तर मॉडर्न ह्याच्यातले पण काही म्हणजे असर्टिव्ह कम्युनिकेशन त्याच्यासाठी पुस्तकं आहेत. इमोशनल इंटेलिजन्स म्हणजे आपल्या इमोशन्स आपल्याला कळणं, दुसऱ्याच्या इमोशन्स आपल्याला कळणं, आपल्या इमोशन्सवर आपण कंट्रोल करणं, कामक्रोधाचा वेग अ, आवरणारा हाच योगी म्हटलंय. कामक्रोध पूर्ण जाण्यापर्यंत योगी म्हणायला थांबलेच नाहीयेत भगवान, की कामक्रोधाचा वेग आवरता येतो. तसं आपल्या इमोशन्सना मॅनेज करून आपल्या आणि दुसऱ्याच्या ऍडव्हान्टेजसाठी वापरणं आणि दुसऱ्यांच्या इमोशनला मॅनेज करून त्या सर्वांच्या ऍडव्हान्टेजसाठी वापरणं. हा इमोशनल इंटेलिजन्स आहे. त्याच्यासाठी ही चांगली पुस्तकं आहेत. पुस्तकांसारखे मित्र नाहीत, कारण ते बदलत पण नाहीत आणि मॉडर्न पण आपण पाहिलं. मॅनेजमेंट स्टडी करावा असं का वाटलं? कारण पहिला जो मॅनेजमेंटचा सेशन अटेंड केला त्यात ते जे काय सांगत होते सगळं महाराजांच्या प्रवचनात आलेलं होतं. म्हणजे जे काही जगात चांगलं आहे ते महाभारतात आलेलं आहे किंवा भगवंतांनी सांगितलेलं आहे, व्यासमुनींनी सांगितलेलं आहे, महाराजांनी सांगितलेलं आहे. तर त्यामुळे जर अगदीच महाराजांचे हे वाचून अभ्यास करण्या एवढा पेशन्स नसेल किंवा ती सवय नसेल किंवा मीडियमच्या दृष्टीने किंवा सवयीच्या दृष्टीने पण इंग्लिश वाचण्याची सवय असेल, तर तिथेही काही हे आहेत ज्यांनी मेन या प्रश्नात काय आहे की मला होणारा जो इमोशन्सचा त्रास आहे, तर त्याच्याबद्दल पहिलं म्हणजे दुसरा वाईट वागल्यावर मी त्याला काय करू ह्या प्रश्नाच्या आधी मी माझं काय करू हा प्रश्न जास्त महत्वाचा आहे. माझ्या आत काय व्हायला पाहिजे हे महत्वाचं आहे. त्याचं काय होईल का नाही ते पुढची गोष्ट आहे. त्याला कम्युनिकेशन करणं किंवा त्याचं वाईट वागणं थांबवणं किंवा हे अनावश्यक आहे असं नाही. हे पण करायचं आहे. पण त्याच्यापेक्षा माझ्या मनात जी घाण तयार होते, ती घाण गेली पाहिजे. दुःख ही पण घाण आहे. तिरस्कार ही पण घाण आहे. राग तर सर्वात वाईट आहे, कारण तो आधी आपल्याला जाळून टाकतो. ते म्हणतात ना, हातात राग येणं म्हणजे हातात निखारा पकडणं दुसऱ्याला मारण्यासाठी. तो दुसऱ्याला नेम लागेल किंवा नाही लागेल. दुसरा कुशल असेल तर त्याला नेम पण लागणार नाही. किंवा दुसरा वर असेल म्हणजे अधिकारांनी वर असेल तर तिथपर्यंत तो आगीचा गोळा पोचला पण नाही, आपल्याला टाकता पण येणार नाही. आपण हातातच धरून राहू. तर त्यामुळे कोण काय वागतं तेव्हा आपण काय करायचं हे एक्सटर्नली काय करायचंच्या ऐवजी आपण इंटरनली काय करायचं याला जास्त महत्व राहतं. मोठा विषय आहे. अजून याच्यात जर शंका असतील तर पर्सनली आपण बोलू. ज्यांनी प्रश्न केलाय त्यांच्यासाठी सांगतो. आणि तेव्हाही राधे राधे म्हणायचं का तर हो, नामस्मरण तुमचं 24 तास नामस्मरण झालं पाहिजे हे पहिलं आहे परमार्थात. सगळ्यावरचं उत्तर नामस्मरण हे आहेच. ते जमत नाही म्हणून त्याला सपोर्टिंग म्हणून हे ऍडिशनल सगळं आहे. पण राम नाम म्हणा, जे काही नाम तुम्ही घेता त्या नामात फार मोठी शक्ती आहे. ध्रुव जेव्हा त्याला वर मिळाला, आता भगवान सांगतात तू परत घरी जा. तर मगाशी जो श्लोक आपण रेफरन्स घेतला की तेव्हा तो म्हणतो की परत कसा जाऊ, तिथे माझं कोण स्वागत करणार नाही, ती आई बसले. तर तो म्हणतात तुझी आई ती सावत्राई नुसतं नाही, ज्याला भगवान प्रसन्न होतात आणि जो मैत्रेयाधिक गुणांनी भगवंताला प्रसन्न करतो. म्हणजे मैत्री, करुणा, मुदिता, उपेक्षा हे ह्यांनी मगाशी करुणापर्यंत आपण पाहिलं. उपेक्षा म्हणजे जो निव्वळ राक्षसी प्रवृत्तीचा आहे, त्रासच द्यायची ज्याची वृत्ती आहे, त्याची उपेक्षा करायची म्हणून सांगितले. अर्थात क्षत्रिय जो असेल त्याला त्यांनी शिक्षा करणं आवश्यक आहे. पण क्षात्रधर्म आता तेवढा राहिलाय कुठे. तर मुख्य ह्याच्यात कसं आहे, मैत्री, करुणा, मुदिता, उपेक्षा यांनी मला जो प्रसन्न करतो त्याला सर्व जग अनुकूल होतं. म्हणजे आपण जेव्हा आपल्यापेक्षा श्रेष्ठ जे आहेत, आपल्यापेक्षा वरच्या पोझिशनला म्हणू किंवा आपल्यापेक्षा श्रेष्ठ, त्यांच्याबद्दल जर मुदिता ठेवली
तर ती ईश्वराची भक्ती आहे. आपल्या बरोबरीच्या बरोबर मैत्री ठेवली. बऱ्याच वेळा असं होतं की दुसऱ्या कोणाला धन मिळालं तर दुखत नाही, किंवा दुसऱ्या कोणाला यश मिळालं तर दुखत नाही. आपल्या जवळच्याला मिळालं, भावाचं कल्याण झालं, जवळच्या मित्राचं, आपल्या भाऊ किंवा मित्र लोकांना बॉस म्हणून चालत नाही. बाकी कोण त्रास देणारा बॉस असला तरी त्याचा इगो दुखावत नाही, पण समजा त्यात जर धाकटा भाऊ असेल तर अजून प्रॉब्लेम येतो. किंवा मित्र खास आहे आणि तो बॉस झाला, नाही आवडत लोकांना. आणि लोकांना म्हणजे काही लोकांना नाही, मेजर अशी, म्हणजे हे बोल्ड स्टेटमेंट आहे, पण मेजर असे आहे की आपल्या बरोबरीचा, आपल्या जवळचा असलेला आपल्या डोक्यावर चालत नाही. आणि महाराष्ट्राची तर ती फार म्हणजे दुर्दैव आहे की ते मराठी याच्यात ते जास्त आहे असं धरलं जातं सगळीकडे. एनिवे, तो विषय नाही आहे आपला. पण म्हणजे या मैत्री करुणा मुदिता उपेक्षा, म्हणजे दुर्जनाची उपेक्षा करतो तेव्हा पण त्या दुर्जनांच्या आतला अंतर्यामी देव आपल्यावर प्रसन्न होतोय. हे लक्षात जर आलं तर त्या दृष्टीने आपल्याला प्रयत्न जास्त करता येतो. मग पुढे आता असा जो प्रश्न आहे की हे महाराजांवर टाकायचं का, तर हो. मग त्याच्यावर पुढे प्रश्न आहे की ही आपली लढाई आहे, मग महाराज काय करतील का, नाही. विश्व चळत असे जेणे परमात्मेने, करणे वान करणे हे आघवे तोची जाणे, विश्व चळत असे जेणे परमात्म्याने. काही जर वाईट होत असेल तर एकतर तो आपल्याला तयार करतोय, किंवा आपलं ते वाईट प्रारब्ध सगळं लवकरात लवकर संपवायला ते जास्त समोर येतात, ही बुद्धी असावी. किंवा त्याच्यावरून ते पार करीन मी माझ्या उपासनेने, ही तरी बुद्धी असावी. समर्थांनी जो प्रयत्नवाद सांगितलाय, लोकांना समोरचा येऊन अन्याय करतो आणि उपेक्षा करा, हे कुठपर्यंत माझ्यावर अन्यायाची उपेक्षा आहे, पण धर्मावर अन्याय किंवा धर्म बुडवला जातोय तिथे वर्ण कोणताही असला तरी जाऊन प्रतिकार करावा, हे सांगण्यासाठी समर्थांचा अवतार आहे. तर मला त्रास होतोय म्हणून मी प्रतिकार करतोय का धर्मासाठी करतोय, याचं मात्र क्लिअर कट अंडरस्टँडिंग मनात असणं आवश्यक आहे. तर आपणही करायचं जोपर्यंत मी केल्याने होते, कारण दुसऱ्यामुळे मला त्रास होतोय म्हणजे महाराज सर्व करतायत ही बुद्धी नाही चाललेली. मग त्यामुळे दुसऱ्यामुळे मला त्रास होतोय तर ते घालवायसाठी मलाही केलं पाहिजे. आणि मलाही केलं पाहिजे त्यात व्यावहारिक प्रयत्न असे आहेत की त्या संबंधी, म्हणजे एक तर महाराजांचे प्रवचन वाचणं, तितकी जरी नसली तरी काही चांगली पुस्तकं जी आहेत त्यांनी तुम्हाला ह्या गोष्टींशी डील कसं करायचं हे शिकवलं जातं, त्याचा अभ्यास करावा. आणि मगाशी जे पाठवलं ते सांगायचं होतं की अशी उत्सुकता असली तर त्याच्यावर मार्गदर्शन करायला तुम्हाला पुस्तक तरी भेटतं किंवा व्यक्ती तरी भेटते, आणि तुमचा प्रॉब्लेम महाराज सॉल्व्ह करतात. हा अगदी म्हणजे काय म्हणतात त्याला, माझा स्वतःचा अनुभव आहे म्हटलं तरी चालेल, असं मी म्हणून सांगू नये, पण आहे तसा अनुभव आहे की तुम्हाला त्या त्या परिस्थितीतनं, याने ती परिस्थिती बदलली का, किंवा सगळं चांगलं होतंय का, तर नाही. पण त्या परिस्थितीतही शांतता राहू शकते. पूर्ण जरी शक्य नाही झाली, प्रवास येतो, तो होत राहणार, सगळ्यांचाच होत राहणार आपल्या. पण आधीच्या पेक्षा बदललं का, तर नक्कीच बदललं. म्हणून आपलं वाईटात वाईट करणाराही माणूस ती गोष्ट संपल्यानंतर आठवणीतही राहत नसेल तर ती महाराजांची कृपा आहे, आणि ती होते. आणि हा अनुभव येतो, खात्रीने येतो. आणि हा कोणाचा तरी अनुभव मी सांगतोय, त्यामुळे हे होतं, हे पाहिलेलं आहे. तर दुसरा ह्याच्यात काय प्रश्न आलेला की हा प्रश्न इथे साधारण संपलेला आहे. तर त्यांच्यावर आपण, ही आपली लढाई आहे त्यांच्यावर लादतो, तर असं नाहीये. आपल्या अंतर्यामीही ते आहेत.
आणि आपल्याला जर त्यांच्यापर्यंत पोचायचंय तर आपल्या मार्गातली विघ्न काढायलाही ते उत्सुक आहेत. त्यांना इन्व्हॉल्व तरी करून बघा. आपल्या गुरुज बंधूंपैकी आता कदाचित आपल्या सत्संगातही असतील, त्यांना नाव घेतलेलं आवडणार नाही, पण व्यवहारातल्या गोष्टी ज्या कठीण वाटतात, फक्त ते काय करतात, सगळं महाराजांना सांगून करतात आणि अशा अनुकूलतेने त्यांच्या व्यवहारातल्या गोष्टी, त्यांच्या जे काही रिटेनरशिप आहे, म्हणजे कन्सल्टंट म्हणून ते एके ठिकाणी सर्व जास्त डिटेल सांगत नाही, कारण ते माणूस कोण आहे ते कळलं तर ते त्यांना आवडणार नाही म्हणून. पण त्यांना जे कार्य असाइन केलं तर त्या कार्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी जिथून यायच्या तिथून आपोआप त्यांना फोन येतात. स्वयंपाकाची सवय नसताना महाराजांना सांगून जे काही बनवलं, तो कोणता पदार्थ असा बनत नाही, पण जे बनतंय ते स्वादिष्ट बनतंय. हे फार मोठे अनुभव आहे. त्यामुळे इन्व्हॉल्व तरी करा त्यांना, थोडस आपल्या आयुष्यात आणा तरी. बरोबर सतत आपल्या ते आहेत, महाराज मी आता असं करतो, महाराज मी आता हे करतो, हे करून तरी बघा काय फरक पडतोय. खूप फरक पडतो. हे जे आपलं सगळं विश्व आहे, या ठिकाणीच सगळं चालू आहे. आपण भावार्थ रामायणात बघू, पुढे येईलच की रामाचा राज्याभिषेक होताना सगळे देव घाबरले, मग ते ब्रह्मदेवाकडे गेले, मग ब्रह्मदेवानी विकल्पाला पाठवलं, मग तो कलिंगडामध्ये शिरला, त्याच्यातनं मंथरेच्या आत तिने ते खाल्लं, तिच्या आत गेला. म्हणजेच काय, इथेच अदृश्य याच्यात वाईट चांगल्या बऱ्याचशा शक्ती आहेत. आणि जसं जसं तुम्ही ईश्वराभिमुख होता, तसं तसं तुम्हाला त्या चांगल्या शक्तींची मदतही होते. आपले कुलदैवतांची मदत होते, ग्रामदेवतांची मदत होते. कुठूनही कोणाच्याही तोंडून, म्हणजे मंथरेच्या तोंडून, म्हणजे तो विकल्प बोलला आणि कैकेयीच्या तोंडून माता सरस्वती बोलली, म्हणजे एखादं कार्य होण्यासाठी देव येऊन आपल्याला मदत करत असतात. एक अगदी अलीकडचं उदाहरण आहे आपल्या एका गुरुबंधूंचं, की सरस्वतीने येऊन जिभेवर बीजाक्षराचा हे लिहिला. ते म्हणजे ह्या गोष्टी आत्ताच्या ह्या जगात इथल्या इथे होणाऱ्या गोष्टी आहेत. फक्त आपण त्याच्यासाठी ओपन नाही होत, कारण याच जगात आपण इतके गुडलेलो. यांनी मला असं केलंय, त्यांनी मला तसं केलंय, या मी आणि तूच्या वर कधी जायचं आपण. तर ती जर दृष्टी ठेवली की कोणीही आपल्याला वाईट बोलत असताना, एक NLP मध्ये एक टेक्निक सांगतात. तर त्यात कसं 3 पोझिशनचा विचार करायचा. एखाद्याबद्दल एखाद्याने आपल्याला त्रास दिला किंवा कोण आपल्याशी नीट वागत नाही, तर तो जो इव्हेंट झालाय, तर एकदा आपण कसा तो अनुभवला हे आपण बघतो. तिथे त्या ट्रिकमध्ये असं आहे की लिटरली 3 खुर्च्या ठेवायच्या. त्याच्यात एक खुर्चीत म्हणजे आपण स्वतः म्हणून बसायचं, आपलं म्हणणं सांगायचं. मग जो ज्यांनी त्रास दिला त्याच्या खुर्चीत बसून त्याचं काय म्हणणं असू शकतं हे आपणच सांगायचं, पण त्याच्या खुर्चीत बसून. त्याच्यानंतर तिसऱ्या खुर्चीत बसून त्रयस्थ व्यक्तीचा रोल घ्यायचा आणि हे दोघं एकमेकांशी तो प्रसंग चालू आहे, त्यावेळी त्या त्रयस्थ माणसाचा काय त्याच्यावर विचार आहे, आणि तो मॅच्युअर्ड माणूस आहे. मग त्या त्रयस्थ माणसांनी जे सांगितलेलं आहे ते घेऊन परत पहिल्याच्या भूमिकेवर यायचं, परत दुसऱ्याच्या, असं 3दा जेव्हा करतं, बाय दॅट टाइम तुम्ही त्या भूमिकेत किंवा त्या प्रसंगाची जी अटॅचमेंट आहे ती तुमची सुटते. तो अनुभव म्हणजे त्याची मेमरी जाते असं नाही, पण त्याची अटॅचमेंट सुटते. तुम्ही त्याच्यातनं वर येता आणि नुसते वर येत नाही, त्यातनं काहीतरी शिकून वर येता. म्हणजे पुढच्या वेळी सिमिलर प्रसंगामध्ये आपला रिस्पॉन्स काय असेल. सर्वात महत्वाचं काय आहे, तो कसा वागेल हे नंतर आहे, आपला रिस्पॉन्स आतून कसा पाहिजे. तर हे बऱ्याच गोष्टी आहेत, म्हणजे बरंच काही याच्यावर बोलता येईल. जसं मागे बुद्धीच्या ह्याच्यावर 2 प्रश्नासाठी आपले 10-12 सेशन झाले, तसा हा मोठा विषय आहे. पण याच्यात प्रत्येक लेव्हलला काही ना काही करण्यासारखं आहे. आता याच्याबद्दल अजून कोणाला काही विचारायचं आहे का, किंवा काही अजून प्रश्न पडतात किंवा काही
समजलं नाही किंवा इव्हन पटलं नाही असं काही असेल तर त्याच्यावर बोलता येईल आपल्याला, कारण हा महत्वाचा विषय. हा वारंवार आपण असे कधी या असं विषय घेऊन बोललं जात नाही आपलं. ठीक आहे. किंवा नंतरही कोणी विचारलं तरी हरकत नाही, मला जसं जमेल तसं मी त्याचं उत्तर देईन. मी देईन म्हणजे महाराजांच्या ह्याच्यातनच देईन. इतकी सवय झालेली असते ना आपल्याला. मी एक एखाद वेळी हा म्हणजे अ, महाराज मी कधी म्हणायचे नाही. आणि तसा सारखा प्रयत्न करून पाहावा. मी न म्हणता सगळा व्यवहार म्हणजे इतका अडखळायला होतं ना बऱ्याच वेळा. तू लक्षात पण येत असेल कोणाकोणाला की बोलताना तो मी म्हणायचा नाही याच्यासाठी इतका विचार करायला लागतो. पण तो मी येतोच, इतका तो मी आपल्या आत गेलाय. तर तो एक पण उपाय आहे की महाराज कसे मी न म्हणता व्यवहार करायचे, तसं बाहेरचे व्यवहार करताना आणि आत पण मी आणि मला हे जर टाळलं तर खूप फरक पडतो तो पण. आणि असं जाणवतं पण, आपला कधी मी आला की आपल्याला लक्षात येतं. म्हणजे अडवता नाही आला तरी लक्षात येतं किती आपण मी करतोय स्वतःबद्दल. अहंकार नाही म्हणतो आपण, पण मी येतोच तो बाहेर. तर आपलं आता 90व्या ह्याच्यावर झालेलं ना. कृष्णाम योग ऋणचे बघता आधीचं प्रवचन झालेलं आणि नवीन 91 पानावरच सुरू करायचं होतं. वेळ किती झालाय आहे ना? हा, अजून आहे 20 मिनिट आहेत. श्री गुरुदेव दत्त. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. भगवान शंकराचार्य महाराजांनी साधकांच्या पुढे श्री दक्षिणामूर्ती स्तोत्राचा एक क्रम ठेवलेला आहे. ईश्वर गुरु आत्मा इति मूर्तिभेद विभागिणे व्याप्त देहाय दक्षिणा मूर्तये नमः. ईश्वर स्वरूप आधी सांगितलेले आहे, त्यानंतर गुरुस्वरूप आहे आणि नंतर आत्मा ब्रह्म ज्याला म्हणतात. या तिन्ही मूर्ती एकच आहेत असे त्यांनी सांगितलेले आहे. रामकृष्णांच्या पण उपदेशामध्ये बऱ्याच वेळा ते यायचंय की भक्त, भक्ती भगवान किंवा गुरु शिष्य भगवान या सगळ्या त्रिपुटीचा नाश होऊन जातो. एक कथा सांगतात, शुकाचार्य महाराज जेव्हा त्यांना महर्षी व्यासांनी जनकांकडे पाठवलं उपदेश घ्यायला, तर त्यावेळी ते जनकांनी त्यांची परीक्षा वगैरे घेतली. तो पण खूप छान विषय आहे, पुढे कधी पाहू तो. पण जनक म्हणतो तू आधी मला दक्षिणा दे. तर वेदव्यास म्हणतात आपलं शुकाचार्य म्हणतात दक्षिणा तर नंतर मागतात. तर नाही म्हणाले, आता मी जे तुला उपदेश करीन त्याच्यात मी गुरु आणि तू शिष्य हा भेदच तुला राहणार नाही. मग तू दक्षिणा नाही दिलीस तर असं आहे ते. म्हणून त्या तिथे पोचल्यावर जो गुरु आहे तोच तो भगवान आहे आणि मी पण त्यांचं रूप आहे हे कळून येतं. आता हे कळण्यासाठी भागवतात पण गोष्ट आली. आपण पुन्हा तेच उदाहरण परत परत घेतो, पण या गोष्टीसाठी ते आवश्यक आहे की भगवान जेव्हा अर्जुनाला घेऊन त्या काळोख्या मार्गाने जातात आणि मग नंतर अर्जुन पुढे पाहतो तर तिथे महाविष्णू आहेत आणि ते महाविष्णू सांगतात की तुम्ही दोघं माझीच रूप आहात, आता तुमचं अवतार संपवून लवकर परत या. म्हणजे तिथे काय झालं की गुरु जो आहे, गुरुनी ईश्वर दाखवला आणि त्यांना ईश्वर साक्षात्कार झाल्यावर तो ईश्वर गुरु आणि आपण एक होत हा बोध तिकडे झालेला आहे. तर तसं आहे. तर पुढे सांगतात महाराज, या तीनही मूर्ती एकच आहेत असे त्यांनी सांगितले आहे. आकाशाप्रमाणे सर्व व्यापक परमात्मा आहे. गुरु
आहे आणि ईश्वर आहे. दिगंबराचा रेफरन्स आपल्याला आठवतच असेल की याच्यात गुरु, ईश्वर आणि आत्मा हे एक आहे. तर आत्मा म्हणजे काय ते पहिल्या दिगंबरात सांगितलंय. परमात्मा ईश्वर जो काय आहे ते दुसऱ्या दिगंबराने सांगितलंय. श्रीपाद वल्लभनी तो सगुण रूपात ईश्वर अवतार दुर्जनांच्या नाशाकरता किंवा गुरु अवतार बुद्धी संवर्धनाकरता हे दोन्हीचं उदाहरण दिलेत. द्रौपदी, अंबरीश आणि चोर म्हणजे नक्र गजेंद्र, द्रौपदी, अंबरीश आणि चोरग्रसित द्विज म्हणजे तिथे गुरु अवतारापर्यंत आले. आणि शेवटचा दिगंबराचा अर्थ तर तोच आहे. दिगंबरा गुरु वासुदेव दत्तस्त्वम ब्रह्म काम क्रोध ग्रसितम माल्लभ तथैव झटती वह. म्हणजे गुरु आणि तो वासुदेव हे एकच आहे. दिगंबरा गुरु वासुदेव दत्त आणि ब्रह्म हे सगळं तूच आहेत म्हटले. म्हणजे गुरु आणि ईश्वर एक आहेत हे शेवटच्या दिगंबरात आलेलं आहे. तर तिन्ही मूर्ती एक आहेत ही दृष्टी आचार्य महाराजांनी साधकांच्या पुढे मांडली आहे. सर्व संत साधकांना याच दृष्टीने सद्गुरूच माध्यम आहेत हे दाखवले आहे आचार्य मान. सर्व संत साधकांना याच दृष्टीने हे इथे काहीतरी गडबड आहे. ईश्वरा भेटी करता सद्गुरूच माध्यम आहेत हे दाखवले आहे आचार्य महाराजांनी. ईश्वराची उपासना त्यांच्या मार्गदर्शनाने श्रद्धापूर्वक चालू राहिलेली असताना सद्गुरूंचे दर्शन होते. सवर्णाश्रम धर्मेण तपसा हरितोषणात. वर्णाश्रम धर्माचे आचरण करावे असे सद्गुरू वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज सांगतायत. आणि त्या वर्णाश्रम धर्माचे आचरण म्हणजेच भगवंतांचे भजन आहे, दास्य भक्ती आहे. ती जे म्हणतात ना की आम्ही काय देवाचं नाव घेतलं तर चाललं, ते कर्मकांड आम्हाला नको. देवाचं नाव 24 तास जे घेतात त्यांची कर्म सुटतात, सोडत नाहीत ते. नामस्मरण करणं हे कर्म न करण्यासाठी एक्सक्यूज म्हणून वापरायचं नाहीये. नामस्मरण करणं हे कर्म नीट व्हावं म्हणून पण करायचं. प्रत्येक कर्माच्या शेवटी यस्य स्मृत्याचं नामोक्त्या हा श्लोक म्हटला जातो की त्यात तुझं नाव घेतल्याने कर्म वगैरे ही सगळी नीट होतात. किंवा प्रमादात कुर्वताम कर्म प्रत्यवेत ध्वरेश्वत स्मरणादेव तद्विष्णू संपूर्ण स्यादिती स्मृती. म्हणजे नामस्मरणाने कर्म शुद्ध होतात, शुद्ध कर्मानी आपलं नामस्मरण चांगलं होतं. आणि ते कर्म म्हणजे ईश्वराची आज्ञा असल्याने ती दास्य भक्ती आहे. कर्मयोग म्हणजे वेगळा नाही आहे. त्या आचरणामुळे योग्य साधन संपत्ती प्राप्त होतेच, आणखी सद्गुरूंचं दर्शन होतं, त्यांची भेट होते आणि नंतर सद्गुरूंचाच प्रसाद झाला म्हणजे ब्रह्मज्ञान प्राप्ती होते, आणखी मुक्ती मिळते. सद्गुरूंचं दर्शन, बाह्य दृष्टीने सद्गुरूंची भेट होणं हेही फार पुण्याचं किंवा फार साधनेचं फल म्हणून मिळतं. त्याच्यात परब्रह्म परमात्मा स्वतः पूर्णावतार घेऊन आल्यावर त्यांचं दर्शन होणं हे पण फार पुण्याची गोष्ट आहे. त्या दृष्टीने आपलं भाग्य फार मोठं आहे की आपल्याला महाराज हेच म्हणजे गुरु आणि ईश्वर एक हा वेगळा अभ्यास करायची गरज नाही अर्जुनाला किंवा ज्ञानेश्वर माऊलींचे जे शिष्य आहेत त्यांना. तसंच आपल्याला गरजही नाही, कारण एकच तो गुरुच ईश्वर रूप आहे. कशाला? ईश्वरच गुरु होऊन आलेला आहे. पण इथे जे गुरुची भेट म्हटलेली आहे ते तुमची ठराविक आंतरिक शुद्धी झाली, ठराविक तुमची गुरूंची सेवा, गुरूंची सेवा सेवा स्मरणम सांगितलेलं आहे. त्यामुळे स्मरणाने सेवा किंवा तद्विद्धी प्रणिपातेनं परिप्रश्नेनं सेवया, ती सेवा म्हणजे त्यांचं
चरित्राचा, वाङ्मयाचा अभ्यास करणं ही सेवा. या सगळ्या सेवाच आहेत. तर या सेवेने जेव्हा तुमची अ, चित्तशुद्धी होऊन जाते, तेव्हा असं सांगतात की एका ठराविक लेव्हलला तुम्हाला सद्गुरू अंतर्यामी बसलेत याची जाणीव व्हायला लागून ते आतून मार्गदर्शन करायला लागतात. असे महात्मे आहेत की त्यांचे म्हणजे दुसरं काही वाचायला दिलं तर काही वाचता येत नाही, पण ज्ञानेश्वरी वाचता येते त्याच्यावर सांगू शकतात. हे हे कसं, तर हे ते अंतरप्रेरणा देणारे सद्गुरू तेवढे तेवढे जास्त प्रकट होत जातात. तर त्यामुळे ती भेट सद्गुरूंची ही खरी भेट ठरली जाते की जिथे, आणि मग ते प्रेम जितकं वाटतं मग तिकडे हे अ, तिकडे ते आपण कसं सुरुवातीला जप करायला कंटाळा येतो ना, थोडा 1 माळा 2 माळा ठीक आहे, 10 करा, 15 करा, 20 करा, नंतर नंतर कंटाळा येतो. पण ते नामात जो विरून गेलेला आहे त्याला जेवढं घेऊ तेवढं कमी वाटतं, एवढा आनंद येतो. तसंच सद्गुरूंच्या वचनांबद्दल आहे, तसंच सद्गुरूंच्या चरित्राबद्दल आहे. जितकं जितकं त्यात आपण आत शिरत जाऊ तितकं तितकं अजून अजून हवे हवे ते वाटत जातात. तर तसं इथे सांगितलेलं आहे की या आचरणामुळे योग्य साधन संपत्ती प्राप्त होतेच, आणखी सद्गुरूंचं दर्शन होते, त्यांची भेट होते, आणि नंतर सद्गुरूंचा प्रसाद झाला म्हणजे ब्रह्मज्ञान प्राप्ती होते, आणखी मुक्ती मिळते. म्हणजे दास्याचं कर्माचरणाचं इतकं महत्व आहे की त्यांनीही तुम्हाला ब्रह्मज्ञान होऊ शकतो सद्गुरूंच्या कृपेने. परमार्थ मार्गामध्ये ध्यानयोगाला विशेष महत्व आहे. मगाशी पण आपण त्या विषयाच्या वेळी बोललो की सुरुवातीचं प्रवचन आहे की सगळा जो साधन मार्ग आहे, तुम्ही ज्ञानमार्गाने जा, तुम्ही कर्म मार्गाने जा, तुम्ही भक्ती मार्गाने जा, तुम्ही हठयोगाच्या मार्गाने जा, सगळीकडे शेवटी काय आहे? योगसूत्रात पण ईश्वर प्रणिधानत्व हेच सांगितलेलं आहे. ध्यान लागणं निर्गुणाचं असो किंवा त्या सगुण रूपाचं असो, सगुण रूपाचं ध्यान हे जास्त कार्यकारी सांगितलेलं आहे. तर त्यामुळे अष्टांग योगामध्ये पण आसन प्राणायाम प्रत्याहार नंतर धारणा ध्यान समाधी आहे. म्हणजे समाधी ही सिद्धी झाली, त्यामुळे साधनेचा उच्चांक कशात आहे, तर ध्यान या हा साधनेचा उच्चांक आहे. तर त्यामुळे ते ज्ञानमार्गातही झालं, योग मार्गातही आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी, आणि भक्ती मार्गात तर पहिल्यापासून तेच आहे. आपला जो प्रिय आहे त्या प्रियकराचं किंवा त्या पित्याचं, त्या मातेचं ज्या रूपात आपण ईश्वराला पाहतो त्याचं ध्यान सतत घडणं हीच भक्ती आहे. तर परमार्थ मार्गामध्ये सांगतात महाराज, परमार्थ मार्गामध्ये ध्यानयोगाला विशेष महत्व आहे. ध्यानयोगाचा पुरस्कार अष्टांग योगामध्येही आलेला आहे. तेच आलं महाराजांनी सांगितलेलं. भगवद्गीतेही भगवंतांनी त्याचेच प्रतिपादन केलेले आहे. तो ध्यानयोगाचा अभ्यास चित्रकारांचा असावा लागतो. म्हणजे व्यवहारातही ज्या कला आहेत त्या कलाही ईश्वर प्राप्तीसाठी उपयोगी पडू शकतात. आपण नाट्यकला बघितली तर तुकारामांचं काम करणारे पागनीस ना, मी नाव एकदम आता लक्षात येत नाहीये, तर त्यांची अवस्था नंतर अशी झाली की पूर्वी पद्धत अशी होती की पिक्चर झाल्यानंतर तो चालेल आणि त्यातनं कमाई जितकी होईल त्याच्या ठराविक पर्सेंट ठरलेले असायचे आणि ते नंतर मिळायचे. तर हे विष्णुपंत पागनीसांनी तो तो मोबदला घ्यायचं टाळलं. हे म्हणे हे भाग्य मला मिळालं, तो इतका मोठा लाभ, त्याचा मोबदला कसा म्हणे, उलट मीच तुमचा उत्तराई म्हणून त्यांनी एक पैसा घेतला नाही, आणि नंतर त्यांनी
संत म्हणजे संतांचं सोडून काही काम करणार नाही किंवा काही नंतर फार काही त्यांनी केलंच नाही. आज तुकारामांचं चरित्र म्हणजे त्या विष्णुपंत पागनीसांच्या चेहऱ्यात दाखवतात तुकारामाचा, एवढे ते त्यांना एकरूप झाले. तर आपल्या आवडीच्या संतांचं किंवा आपल्या आवडीच्या देवाचं रोल जरी केला म्हणजे त्यांच्या भूमिकेत तर आहोत असं जरी केलं तर त्यांनी तर जसं पतंग किंवा त्या पतंगाच्या ध्यानाने अळीचा पतंग होतो. तर ईश्वर रूप आपण असल्यामुळे ईश्वर स्वरूप झालेल्या महात्म्यांच्या ध्यानानेही आपण तसे होतो. एक गुरूंचे म्हणजे प्रत्येक गुरूंचे जे शिष्य आहेत ना ते पण थोडेसे ओळखता येतात. कारण त्यांचा जे सगळा जो अ, अ, ध्यानामुळे कसं होतं, त्यांच्यातलं काहीतरी जो जास्त ध्यान ज्याचं घडलेलं आहे, त्याच्यात काहीतरी ते थोडंफार साधर्म्य येत जातं किंवा अ, आपण म्हणतो ना व्यवहारातही कधी कधी नवरा बायको लांब लांब बसलेले आहेत आणि त्यांच्यात जर म्हणजे प्रेम असेल आणि हे असेल तर ते एकमेकांकडे बघत नसले तरी हे नवरा बायको असणार असं आपल्याला जे जाणवतं त्याचं कारण त्यांच्यात काहीतरी साम्य आलेलं असतं एकमेकांच्या ध्यानामुळे. तर तसा हा ध्यानयोग ते जर ईश्वराचं केलं किंवा एका सत्पुरुषाचं केलं तर तिथपर्यंत आपण पोचू शकतो. गीतेतही भगवंतानी आता महाराज सांगतात गीतेतही भगवंतानी त्याचे प्रतिपादन केले आहे. तो ध्यानयोगाचा अभ्यास चित्रकारांचा असावा लागतो. हा अजून एक कला सांगायची राहिली. संगीताला म्हणाले संगीत हे एक असं आहे की एखादा जर गाणारा आहे आणि तो रागांचं जे देवता आहेत त्याचं ध्यान करून तो जर त्या रागाची आवृत्ती करेल तर त्याच्यात समाधी गान समाधी लागू शकते म्हणून महाराजांनी सांगितलेलं आहे. संगीत ही साधना म्हणून महाराज म्हणालेत स्वतः. तर असं त्या कलांचाही उपयोग होऊ शकतो. एक उत्तम बंगला बांधणारा इंजिनियर म्हणा आर्किटेक्ट म्हणा त्याच्या बुद्धीमध्ये तो सबंध बंगला कसा बांधायचा किती खोल्या घ्यायच्या किती लाकूड स्टील आदी सामान लागेल हे आलेले असते. त्याप्रमाणे चित्रकाराला आरंभाला ते ध्यान झाले पाहिजे ना. ध्यानपूर्वक श्रद्धापूर्वक झालेलं जे चित्र आहे त्याचा परिणाम पाहणाऱ्याच्या मनावर होतो. गुलाबराव महाराजांचं उदाहरण सांगतात जे ज्ञानेश्वर माऊलींचं आता सगळी चित्र पाहतो त्याचं जे मूळ चित्र आहे ऍक्च्युली ज्ञानेश्वर महाराज कसे आहेत तर ते चित्र कोणी काढून घेतले तर ते गुलाबराव महाराजांनी काढून घेतले. स्वतः अंध आहेत ते. त्यांनी एक चित्रकार निवडला की हे ते काढू शकतात तर त्यांनी चित्र काढल्यावर हे त्या चित्रावर हात ठेवायचे हात फिरवून सांगायचे की नाही नाही हे तुम्ही ते वस्त्र अशी पाहिजेत हात थोडे असे पाहिजेत ही सगळ्या सूचना ते नुसता त्याच्यावर हात म्हणजे पाच सेन्सेसनी जे कळतं ते ज्ञानदृष्टीने डायरेक्ट अनुभवलं येतं असं करत त्यांनी ते चित्र जसंच्या तसं ज्ञानेश्वर महाराजांचं काढून घेतलं. आता त्यांच्या शिष्यमंडळीमध्ये एक परांजपे म्हणून होते ते भयंकर चिकित्सक होते. म्हणजे ते नास्तिकच म्हणा नका पहिल्यांदा तर ते हे कसं चुकीचं ठरवायसाठीच आले असतील कदाचित इतके ते विरुद्ध प्रश्न करायचे. तर त्यांनी त्याच्यावर प्रश्न काढला महाराज तुम्ही तर आंधळे आहात मग तुम्हाला ज्ञानेश्वर महाराज कसे हे कसं कळणार बरं ते कळलं तरी तेच चित्र ह्यांनी काढले कसं कळणार आणि म्हणे चित्रात तू ते भरजरी वस्त्र दाखवले शेला एक घातलेला आहे फेटा बांधलेला आहे भरजरी ते तर जर त्यांची जर अशी परवड झालेली असेल तर असा कसा